त्यांनी असं सांगितलं की शिंद्यांचे आमदार आणि खासदार ठाकरेंचे आमदार हे दोघंही पात्र ठरवलेले आहेत। त्यामुळे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे निश्चितच ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाईल। माझं तर असं मत आहे की पक्षांतर कसं करावं याचं एक गाईड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे, कारण 10व्या शेड्यूलचा बराचसा चुकीचा अर्थ या ठिकाणी लावला गेलेला आहे। हा सत्याचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक म्हणजे ते पक्षातून बाहेर गेले असा अर्थाने त्यांनी काढला। मग कॉन्डक्ट याचा अर्थ आपल्याला पुन्हा लावावा लागेल की तुमची मीटिंग बोलवली असताना तुम्ही गैरहजर राहिलात तर तुम्ही पक्ष सोडून गेलात का नाही हे ठरवावं लागेल। आणि त्यामुळे माझं तर असं मत आहे की आत्ता जे काही सगळं मी ऐकलं त्यावरनं मग आता 10वं शेड्यूल काढून टाकलं तरी चालेल। निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन होणार असल्याने शिंदे यांच्या समोरील आव्हान अद्यापही कायम आहे। शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांना पात्र ठरवलं। तसंच निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेशीच असल्याचा निर्वाळा दिला। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बळ मिळालंय। शिवसेना शिंदे यांचीच या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्वाळ्यामुळे भाजपही अधिक आनंदी आहे, कारण उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करून शिवसेनेची सूत्र शिंदे यांच्याकडे आहेत हे बिंबविण्याचा सातत्याने प्रयत्न भाजपकडून होत आहे। अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे। गेल्या वर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे यांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता, कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार पात्र वा अपात्र ठरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो। अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते असे निकाल यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। यानुसारच ठाकरे गटाने नार्वेकर यांच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचं जाहीर केलंय। सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर पुनर्विलोकन होईल। आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी ठराविक कालमर्यादेत निर्णय द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला होता। त्यामुळे नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयाऐवजी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल। फक्त सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील सुनावणीला किती वेळ आणि किती काळ लागेल यावरच सगळं अवलंबून असणार आहे। लवकरच आता लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्टी देखील लागणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात किती वेळ लागतो यावरच खऱ्या अर्थानं शिंदे यांचं भवितव्य अवलंबून आहे।